Hello students, see we are learning your topic Introduction to Microbiology which belongs to Science and Technology 9th standard textbook. आपण तुमचा 9th स्टँडर्डचा इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक बघतोय आणि त्या टॉपिकमध्ये आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये काय बघितलेले आहे तर इंट्रोडक्शन बघितलेले आहे अबाउट बायोटेक्नॉलॉजी, अबाउट सेल, अबाउट टिश्यू ह्याबद्दल आपण सगळ्याबद्दल माहिती बघितलेली आहे. बघा हा जो तुमचा टॉपिक आहे इट इज बेसिकली बेस्ड ऑन दी बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे मी प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं तर बायोटेक्नॉलॉजी इट इज नथिंग बट इज अ ब्रांच ऑफ अ बायोलॉजी विच डील्स विथ दी स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन दी टेक्नॉलॉजी. बघा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी टेक्नॉलॉजीचा यूज करून केला जातो त्या ब्रांचला सायन्सच्या किंवा बायोलॉजीच्या काय म्हटलं जातं तर बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. In previous video lecture we have learned about what is the meaning of cell or which components are used for the important processes of living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ज्या इम्पॉर्टंट प्रोसेसेस असतात ह्या कोणाच्या सहाय्याने केल्या जातात हे देखील आपण पाहिलं. देर आर मेनली टू कंपोनंट स्टुडंट्स. फर्स्ट वन इज दी बायोटिक कंपोनंट अँड द सेकंड वन इज दी नॉन बायोटिक कंपोनंट. बायोटिक कंपोनंट आर नथिंग बट दी लिव्हिंग कंपोनंट. ओके बायोटिक कंपोनंटलाच आपण काय म्हटलेलं होतं तर लिव्हिंग कंपोनंट असं म्हटलं जातं होतं. तर नॉन बायोटिक कंपोनंटला आपण अबायोटिक कंपोनंटला आपण काय म्हटलं होतं नॉन लिव्हिंग थिंग किंवा नॉन लिव्हिंग कंपोनंट्स असं म्हटलं होतं. बघा त्याच्यानंतर आपण टिश्यू म्हणजे काय बघितलं होतं आपण सेल म्हणजे काय बघितलं होतं. बघा ते एकदा तुम्हाला मी सांगते आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूयात केलेली आहेच पण तिथून पुढे आपण काय करणार आहे कंटिन्यू करणार आहे. बघा सेल म्हणजे काय हो तर सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे मी तुम्हाला प्रीवियस लेक्चरमध्ये सांगितलं इज बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता आपण एक हायरार्की बघितली होती स्टुडंट. काय हायरार्की बघितली होती हो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा जो तयार होतो बघा सुरुवात कुठून होतीये बघा सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टार्ट फ्रॉम सेल एंड ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग हे स्टार्ट आणि हा एंड कसा होतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा एक सेल त्याच्यापासून जेव्हा नंबर ऑफ सेल एकत्र येतात तेव्हा तयार होतात टिश्यू. when number of tissue are collected together there is a formation of organ takes place. when number of organ collected together there is a formation of organ system takes place and when the number of organ systems are collected together there is a formation of what takes place student there is a formation of living organism takes place. म्हणजे एका सेल पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कसा तयार होतो म्हणजे लाईक मी तुम्हाला घराचं देखील एक्झाम्पल सांगितलेलं होतं. घराचं एक्झाम्पल सांगताना मी सांगितलेलं होतं की घर जर का आपल्याला बनवायचं असेल मेकिंग ऑफ वॉल त्याच्यासाठी काय करावे लागतात भिंती हे काय असतं मेन बेसिक युनिट असतं. तर ते तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर आपल्याला लागतात त्या म्हणजे ब्रिक्स लागतात. ओके ब्रिक्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर विटा असं म्हणतो. म्हणजे ब्रिक्स इज दी बेसिक युनिट फॉर दी मेकिंग ऑफ अ होम. तसं जसं की आपला लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतं त्याचं बेसिक युनिट काय असतं तर त्याचं बेसिक युनिट काय असतं सेल असतं. मग आता ह्या सेलपासून टिश्यू फॉर्म होतं ते आपण बघितलं. म्हणजे हे जे मी इथं लिहिलेलं आहे याला म्हटलं जातं हायरार्की. हायरार्की म्हणजे आपण बघितलेलं आहे बघा कोणतंही एखादं प्लांट असेल कोणतंही एखादा ॲनिमल असेल जर का त्याचं नेमिंग करायचं असेल तर त्याला एक पर्टिक्युलर प्रॉपर सिक्वेन्स असतो स्टुडंट. धिस सिक्वेन्स इज नोन ॲज हायरार्की. ओके हा जो काही सिक्वेन्स असतो याला काय म्हटलं जातं हायरार्की असं म्हटलं जातं. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे थोडीशी टिश्यूबद्दल माहिती घेणार आहे. टिश्यू म्हणजे काय टिश्यूचे टाईप्स कोणते आहेत कोणकोणत्या टिश्यू तिथं प्रेझेंट असतात हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मग आपला स्टडी करणार आहे. बायोटेक्नॉलॉजी स्टडी ॲट दी एंड ऑफ द टॉपिक आपण करणार आहे. रिमेनिंग पार्ट जो 50% पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी स्टडी करणार आहे. सो सेल म्हणजे काय समजलं सेलचा स्टडी ज्या बायोलॉजीच्या ब्रांचमध्ये केला जातो दॅट ब्रांच ऑफ बायोलॉजी इज नोन ॲज सायटॉलॉजी. हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सायटॉलॉजी या ब्रांचमध्ये काय केलं जातं स्टडी ऑफ सेल. ओके विच इन्क्लूड द स्टडी ऑफ सेल. याच्यामध्ये काय केलं जातो सेलचं मग स्ट्रक्चर असेल फंक्शन असेल सगळं याच्यामध्ये काय केलं जातं स्टडी केला जातो. बघा when number of cells are gathered together when or the group of cell are collected together which having same function
same origin and same structure, that group of cell is known as student tissue असं म्हटलं जातं. मग this group of cell is divided into different types. ओके, हा जो काही ग्रुप ऑफ सेल असतो हा वेगवेगळ्या टाईपमध्ये डिवाइड केला जातो अँड ईच टाईप परफॉर्म डिफरंट फंक्शन. काय म्हटलं ते लक्षात आलं बघा. टिश्यू कशाला म्हणायचं? सो आय विल राईट हिअर व्हॉट इज मीन बाय टिश्यू अगेन. सी, जिथं आपण थांबलेलो होतो, टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग same origin, same structure and same functions. Okay, and each group of cell is again divided into various types. Okay, बघा काय म्हटलेलं आहे, इज अ ग्रुप ऑफ सेल. हा जो काही सेलचा ग्रुप आहे तो काय केला जातो, आणखीन वेगवेगळ्या भागांमध्ये डिव्हाइड केला जातो आणि मग डिव्हायडेशन झाल्यानंतर ईच पार्ट परफॉर्म व्हेरियस फंक्शन. सो दिस ग्रुप ऑफ सेल इज डिव्हायडेड इनटू कशामध्ये डिव्हाइड केला जातो तर डिफरंट ग्रुप्स. Or these cells, group of cell divided into different groups and each group perform definite function or various functions. प्रत्येक ग्रुप काय करतो, वेगवेगळ्या पद्धतीची फंक्शन्स परफॉर्म करतो. आता दिस टिश्यू, मग अशा पद्धतीनं आपलं अख्ख्या बॉडीचं जे काम असतं हे या टिश्यू किंवा या सेलवरतीच डिपेंड असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा काय म्हटलेलं आहे, परत एकदा सांगते. टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल हॅविंग सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन. क्लियर? दिस ग्रुप ऑफ सेल और दिस सेल इज डिवाइडेड इनटू डिफरंट ग्रुप अँड ईच ग्रुप परफॉर्म डिफरंट फंक्शन. म्हणजे बघा जर का आपल्याला मुवमेंट करायची असेल, यू वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, तेव्हा तिथं वर्क करतात त्या कोणत्या टिश्यू असतात किंवा तिथं कोणत्या मसल असतात तर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मसल असतात. ओके, जर का आता प्लांटमध्ये जर का घ्यायचं म्हटलं तर प्लांटमध्ये जे काही प्लांटचे ऑर्गन आहे किंवा प्लांटची बॉडी आहे त्या प्लांटच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला, वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सना फूड आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करायचं काम करतं तर कंडक्टिंग टिश्यू. तसंच ह्युमनमध्ये पण असतं, तसंच ॲनिमलमध्ये पण असतं. सो इथं स्टेटमेंट काय लिहिलेलं आहे, दी सेल इज डिवायडेड इनटू और दिस ग्रुप ऑफ सेल इज डिवायडेड इनटू व्हेरियस डिफरंट ग्रुप अँड ईच ग्रुप परफॉर्म अ डेफिनाइट फंक्शन. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहिणार आहे फॉर मुवमेंट कोणते असतात तो कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, मसल्स. ओके, त्याच्यानंतर फॉर सेन्सेशन आपल्याला सुई टोचली किंवा मुंगी चावली हे आपल्याला विदिन अ सेकंड समजतं. कशामुळं समजतं? कारण की डिरेक्टली सगळ्या सेन्सेशन ज्या पोचतात त्या आपल्या कुठं पोचतात, मेंदूला पोचतात. सो त्या ज्या असतात त्या कोणत्या असतात, नर्व सेल्स. नर्व सेल्स. तसंच फॉर ट्रान्सपोर्टेशन पर्पज इन केस ऑफ प्लांट बघा, फॉर ट्रान्सपोर्ट इन प्लांट कोणत्या असतात तर तिथं कंडक्टिंग टिश्यू असतात की ज्या काय करतात, कंडक्ट फूड अँड वॉटर टू दी ऑल पार्ट ऑफ दी बॉडी. कंडक्टिंग टिश्यू. ओके, कंडक्ट food and water to all part of बॉडी. हे समजलं. बेस्ड ऑन बघा, बेस्ड ऑन याच्यावरती 2 टाइप्स पडलेले आहेत स्टुडंट. कशाचे तर टिश्यूचे. वन इज दी सिम्पल टिश्यू अँड अनादर वन इज दी कॉम्प्लेक्स टिश्यू. दीज आर दी बेसिक टाइप्स ऑफ अ टिश्यू. ओके, सो आपण इथे लिहूयात टाइप्स ऑफ टिश्यू. कोणकोणते आहेत? एक म्हणजे
simple tissue and another one is the complex tissue. आता बघा सिंपल टिश्यू म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणजे काय आपण बघूया. टिश्यू म्हणजे समजलं ग्रुप ऑफ अ सेल. सी सिंपल टिश्यू व्हेरी इझी वन. सिंपल म्हणजे काय सिंपल विच इज मेड अप फ्रॉम सिंगल सेल ओनली. ओके द टिश्यू इज मेड अप फ्रॉम सिंगल सेल. एखादी टिश्यू अशी असते की जे एकाच सेलपासून बनलेली असते आणि काही टिश्यू ज्या असतात ह्या काय असतात व्हेरियस ग्रुप्सपासून बनलेल्या असतात. त्यांना काय म्हटलं जातं ज्या सिंगलपासून बनलेल्या असतात त्यांना सिंपल टिश्यू असं म्हटलं जातं. ज्या नंबर ऑफ सेल्सपासून बनलेल्या असतात त्यांना कॉम्प्लेक्स टिश्यू असं म्हटलं जातं. सो सिंपल टिश्यूमध्ये आपण काय सांगणार आहे हो. सिंपल टिश्यूमध्ये द टिश्यू इज मेड अप फ्रॉम द टिश्यू इज made up from single cell. ओके मग अशा कोणत्या आहेत की ज्या अशा कोणत्या टिश्यू आहेत की ज्या एकाच सेलपासून बनलेल्या आहेत तर इपिथेलियल टिश्यू. आता इपिथेलियल टिश्यू हे काय आहे जेव्हा याचा रेफरन्स डिटेल येणार आहे तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट इन ॲनिमल. सी इपिथेलियल टिश्यू इन ॲनिमल म्हणजे ॲनिमलमधल्या ज्या इपिथेलियल टिश्यू आहेत त्यांना काय म्हटलं जातं सिंपल टिश्यू असं म्हटलं जातं. आणखी कोणत्या आहेत फॉर एक्झाम्पल प्लांटमध्ये देखील काही आहेत. कोणत्या आहेत तो मेरिस्मॅटिक टिश्यू इन प्लांट्स. हे आपण कशा असतात तो सिंपल टिश्यू असतात. सो क्लिअर व्हॉट इज मीन बाय सिंपल टिश्यू. नेक्स्ट आहेत सेकंड टाईप कॉम्प्लेक्स टिश्यू. सी दिस कॉम्प्लेक्स टिश्यू कशापासून तयार होतात तर द टिश्यू इज मेड अप फ्रॉम नंबर ऑफ सेल और मल्टी सेल. द टिश्यू इज मेड अप फ्रॉम नंबर ऑफ सेल्स किंवा मेड अप फ्रॉम मल्टी सेल्स. त्याला आपण काय म्हटलं जातं कॉम्प्लेक्स टिश्यू. मग कॉम्प्लेक्स टिश्यू कोणते कोणते आहेत तर बघा फॉर एक्झाम्पल आपण इथं सांगू शकतो देताना ब्लड ऑफ ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल झायलम अँड फ्लोएम ऑफ अ प्लांट. इथे लिहूयात आपण एक्झाम्पल ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड आणखी एक एक्झाम्पल झायलम अँड फ्लोएम ऑफ प्लांट. ओके अशा पद्धतीनं इट्स ऑल अबाउट दी टिश्यू. नाव आता बघा कोणते टाईप सांगितले सिंपल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू. आणखी काही टाईप्स असतात फॉर एक्झाम्पल प्लांट टिश्यू आणि ॲनिमल टिश्यू. ओके आता प्लांट हे कसे असतात सेडेंटरी असतात. त्याच्यामध्ये एकच टिश्यूद्वारे फंक्शन होतं. मग ते पूर्ण बॉडी ऑर्गनला काय करतं सगळे फंक्शन परफॉर्म करत असतं. सी आपण बघूयात अबाउट प्लांट्स. सी प्लांट्स बीइंग सेडेंटरी मोस्ट ऑफ देअर टिश्यू आर ऑफ टाईप ऑफ गिव्ह सपोर्ट. सगळे जे प्लांटमधले टिश्यू असतात हे कसे असतात तर ते सपोर्ट देणारे टिश्यू असतात. देअर आर डेड सेल इन द टिश्यू अँड दीज डू नॉट नीड मच अटेन्शन. ओके ग्रोथ ऑफ अ प्लांट ऑकर्स इन अ स्पेसिफिक पार्ट ऑफ देअर बॉडी वेअर द इश्यूज कंटेन डिवायडिंग सेल ॲज द ॲनिमल हॅव मूव फ्रॉम प्लेस टू प्लेस इन सर्च ऑफ फूड शेल्टर अँड पार्टनर्स. देअर एनर्जी नीड आर ग्रेटर. मोस्ट ऑफ द टिश्यू ऑफ ॲनिमल इज मेड अप फ्रॉम लिव्हिंग सेल. बघा प्लांट्स ज्या असतात त्या कशी असतात सेडेंटरी असतात. सो मोस्ट ऑफ देअर टिश्यू इज मेड अप फ्रॉम ऑर टाईप ऑफ गिव्ह सपोर्ट. सो बघा आपण प्लांट टिश्यू आणि ॲनिमल टिश्यूबद्दल माहिती घेऊयात थोडीशी. सो इथं आपण लिहूयात अबाउट प्लांट टिश्यू अँड ॲनिमल टिश्यू. आणखी दोन आपण बेसिक टाईप सांगू शकतो. तर एक म्हणजे प्लांट टिश्यू. दीज आर टाइप ऑफ or these are made up from type of or these are made basically to give support or for the function of support. most of the tissue कशा असतात सांगितलं तर डेड टिश्यू असतात. तर ॲनिमल सेल और ॲनिमल नॉट सेल
ॲनिमल टिश्यू इज मेड अप फ्रॉम, काय सांगितलं, मोस्ट ऑफ द टिश्यू ऑफ ॲनिमल इज मेड अप ऑफ लिव्हिंग सेल, इज मेड अप ऑफ लिव्हिंग सेल. ॲनिमल टिश्यू कशापासून बनलेला असतो, लिव्हिंग सेलपासून. तर प्लांटमधल्या मोस्ट ऑफ कशा असतात, तर डेड सेल्स असतात. सी नेक्स्ट पॉइंट, युनिफॉर्म ग्रोथ ऑकर्स थ्रू द uniform growth occurs throughout the body of animal and they do not have different dividing and non-dividing tissue. त्याच्यामध्ये dividing आणि non-dividing tissue नसतात. This means that plants and animal have different types of tissue to performing necessary function. याच्यावरून आपण काय सांगू शकतो की प्लांट आणि ॲनिमलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे टिश्यू असतात. दोघांमध्ये एकसारखे असतात का हो, नाही. तर बघा मागच्या लेक्चरला मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितला होता, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर म्हणजे काय, युनि मीन्स सिंगल, सेल सेल. The organism made up from single cell known as unicellular organism, while multicellular organism, the organism is made up from number of cells. Then multicellular organism contains students millions of cells. किती असतात तो, सो इथे मी लिहिते इम्पॉर्टंट पॉइंट आहे, मल्टीसेल्युलर organism is consist of millions of cells. किती असतात, millions of cells. Okay, it's all about the tissue, simple tissue, complex tissue, plant tissue and animal tissue. We will stop here and next lecture ला आपण काय करूया, plant tissue आणि animal tissue चा डिटेल स्टडी करूया. Thank you.